हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूजाच्या हातांनी सीट बेल्ट काढताना थरथर कापत होते. कुणाल आपल्या जागेवर बसून तिच्या प्रत्येक हालचालीकडे चेहऱ्यावर हलकीशी खट्यास मीठ ठेवत लक्ष देत होता. पूजाला कुणालचा श्वास आपल्या चेहऱ्यावर जाणवत होता. तिने डोळे मिटले, सीट बेल्ट सोडून दिला आणि आपल्या ड्रेसला मुठीत घट्ट पकडलं. तिने हलण्याचीही हिंमत केली नाही आणि मान वर करून कुणालकडे पाहायलाही ती तयार नव्हती. तेवढ्यात पूजाला सीट बेल्ट उघडण्याचा आवाज आला. कुणालनेच तो उघडला होता. आवाज ऐकताच पूजाने डोळे उघडले. तिने पाहिलं की कुणालचा चेहरा अजूनही तिच्याजवळ खूपच जवळ आहे. ती स्वतःला मागे घेण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती आधीच सीटला टेकलेली असल्यामुळे मागे जाऊ शकली नाही. पूजाने पाहिलं की कुणाल तिच्याकडे अनेक भावनांनी भरलेल्या नजरेने पाहत होता. त्याच्या अशा नजरेमुळे ती थोडी अस्वस्थ झाली. धडधडत्या मनाने तिने म्हणाली, "कुणाल सर." कुणाल तिच्या ओठांवर बोट ठेवत हळू आवाजात म्हणाला, "कधी मला सर म्हणतेस, कधी फक्त कुणाल. ही खासियत फक्त तुझ्यात आहे का? सगळ्याच मुलींमध्ये असते." पूजाने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं. पूजा म्हणाली, "हे चुकीचं आहे. आपण असं करू शकत नाही." कुणाल त्याच अवस्थेत तिच्या जवळ येत हलक्या आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, "काय चुकीचं आहे आणि आपण काय करू शकत नाही?" पूजाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आपली नजर खाली केली. कुणाल तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. लाज आणि रागामुळे तिचा चेहरा लाल झाला होता. कुणालने तिच्या गालावर हलकेच हात फिरवत विचारलं. कुणाल म्हणाला, "आपण काय करू शकत नाही? पूजा सांग ना." पूजा म्हणाली, "मला माहीत आहे, तुम्हाला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे. पण बघा, आपण दोघं खूप वेगळे आहोत. मी तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंडला, तुमच्या सोशल स्टेटसला कुठेच फिट बसत नाही. एक दिवस तुमचं कुटुंब तुमच्या लेवलची मुलगी निवडेल आणि तुमचं लग्न होईल आणि मी पुन्हा तिथेच उभी राहीन जिथे आज आहे. माझ्याही भावना आहेत. मला देखील दुःख होतं." कुणाल तिचं बोलणं शांतपणे ऐकत होता. पूजा पुढे म्हणाली, "मी ती नाही जी तुम्ही समजत आहात." कुणाल म्हणाला, "तुझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती तर आतापर्यंत गप्प बसली असती." पूजाने काहीच उत्तर दिलं नाही. ती अजूनही खालीच पाहत होती. कुणाल सरळ बसला आणि थोड्या वेळाने म्हणाला. कुणाल म्हणाला, "चल उतर, मी तुला तुझ्या फ्लॅटपर्यंत सोडतो." त्याच्या आवाजातला राग पूजाला जाणवत होता. ती नकार द्यायचा विचार करत होती, पण त्याआधीच कुणाल कारमधून उतरून तिच्या बाजूचा दरवाजा उघडून उभा राहिला. पूजा खाली उतरली आणि हलक्या आवाजात म्हणाली. पूजा म्हणाली, "मी स्वतः." ती एवढंच बोलली होती. तेवढ्यात कुणालने तिला आपल्या तीव्र नजरेने पाहिलं. त्या नजरेनं ती पूर्णपणे घाबरली. ती काहीच न बोलता पटकन वळली आणि बिल्डिंगमध्ये आत जाऊ लागली. ती जलद चालण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचे पाय जणू साथ देत नव्हते. तिला माहिती होतं की कुणाल तिच्या मागे येतोय, पण तिने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. फ्लॅटच्या दरवाजाजवळ येऊन तिने पर्समधून चावी काढायचा प्रयत्न केला, पण घाईत तिला चावी सापडत नव्हती. कुणाल भिंतीला टेकून दोन्ही हात खिशात घालून तिच्याकडेच वेड्यासारख्या नजरेने पाहत होता. शेवटी चावी सापडताच पूजाने पटकन दरवाजा उघडला आणि आत गेली. ती दरवाजा बंद करायला वळली तेवढ्यात ती कुणालला धडकली. कुणालने तिची कंबर पकडून तिला पडण्यापासून वाचवलं. पूजाने वर पाहिलं तर तो अजूनही तिच्याकडे त्या तीव्र नजरेने पाहत होता. तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. कुणाल थोडा झुकला आणि तिच्या ओठांजवळ येत हळू आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, "तुझ्या भीतीचं खरं कारण म्हणजे तू कोणत्याही नात्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीस. तुला भीती वाटते, जसं हर्षने तुला फसवलं तसं पुन्हा होऊ नये म्हणून. आणि माझ्याबद्दल बोलायचं झालं तर नीट ऐक. तुझं लग्न हर्षशी झालं असतं किंवा तू त्याच्या मुलांची आई झाली असतीस तरीही मला काही फरक पडला नसता." थोडं थांबून तो पुढे म्हणाला. कुणाल म्हणाला, "कधी विचार केलास का? इतकी मोठी कंपनी एका नवख्या डिझायनरला एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी का निवडेल? खन्ना आणि मालतीसोबत जे झालं ते तुला माहीत आहे.
आहेच. त्याची आई, त्याची पत्नी हे सगळं फक्त योगायोग होतं असं तुला वाटतं का? मी हवं तर सगळं थेट फायनल करू शकलो असतो. पण मला नको होतं की लोक तुझ्यावर बोट उचलतील आणि इतर मुलींबद्दल. हे नीट लक्षात ठेव. मला हवं तर कोणतीही मुलगी माझ्या इशाऱ्यावर येऊ शकते. पण मला कोणाचीही गरज नाही. फक्त तुझी आहे. तुझ्या मनात शांतपणे विचार कर. तू कधी हर्षच्या इतकी जवळ गेली होतीस का? जितकी माझ्या जवळ आली आहेस. कुणाल थोडा मागे सरकला आणि निर्विकारपणे हसला. कुणाल म्हणाला, आज जा. पूजा अजूनही त्याच्या शब्दांमध्ये हरवलेली होती. कुणालने दरवाजावर हात ठेवला आणि निघून गेला. त्याच्या ओठांवर हलकीशी स्मित होती. जणू त्याला जे हवं होतं ते त्याने साध्य केलं होतं. पूजा मात्र तिथेच उभी राहून त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. काही क्षणातच तो तिच्या नजरेआड झाला. कुणालच्या शब्दांनी तिच्या मनात प्रचंड हलचल निर्माण झाली होती. तिला असं वाटत होतं की ती कुणालच्या एखाद्या जाळ्यात अडकत चालली आहे. पूजा म्हणाली, म्हणजे जे काही घडत होतं त्या सगळ्यामागे कुणालचा हात होता? पण तो माझ्यासारख्या साध्या मुलीला का आवडेल? पूजाने आपला चेहरा चोळला आणि ती तिथून आपल्या बेडरूममध्ये गेली. बेडवर झोपायचा प्रयत्न करत असताना पूजाला वारंवार कुणालच्या बोलण्याची आठवण येत होती. पूजाने रागाने स्वतःशीच म्हटलं. पूजा म्हणाली, कुणालचं माझ्याजवळ येणं, त्याचं बोलणं मला इतकं का प्रभावित करतंय? मी कधीच हर्षला इतकं जवळ येऊ दिले नाही. पण कुणालला मात्र मी थांबवूच शकत नाही. कुणाल खरंच माझ्यासाठी इतका गंभीर आहे का, की यामागे काही वेगळीच गोष्ट आहे? या सगळ्या विचारांनी पूजाची अवस्था खूपच वाईट झाली होती. ती जेव्हा जेव्हा झोपायचा प्रयत्न करत होती तेव्हा तेव्हा तिला कुणालसोबत घालवलेले क्षण आठवत होते. चिडून पूजाने अंगावरचं ब्लँकेट बाजूला फेकलं. तिने ड्रॉवरमधून एक छोटी बाटली काढली. त्यातून एक गोळी घेतली आणि पुन्हा बेडवर झोपली. काही वेळातच ती गाढ झोपेत गेली. पुढचा दिवस. पूजा ऑफिससाठी तयार झाली होती. ती घरातून बाहेर पडणार इतक्यात तिचा फोन वाजला. तिने पाहिलं तर कुणालचा कॉल होता. धडधडणाऱ्या हृदयाने तिने कॉल उचलला आणि तिला कुणालचा जड, दमदार आणि थोडा वेडसर आवाज ऐकू आला. कुणाल म्हणाला, रात्रभर तू आपल्या बद्दल विचार करत होतीस का? त्यांचं बोलणं ऐकून पूजाच्या मनात हलचल झाली. काही क्षण शांत राहून ती हळू आवाजात म्हणाली. पूजा म्हणाली, जर मी रात्रभर ह्याच विचारात राहिले असते तर मी झोपले कधी असते? मला माझी झोप घालवायची नव्हती. इतकं बोलून पूजाने लगेच फोन कट केला आणि फोन पर्समध्ये ठेवून ती बाहेर निघून गेली. दुसऱ्या बाजूला कुणाल आपल्या ऑफिसमध्ये बसून फोनकडे पाहत होता आणि कपटीपणे हसत होता. पूजाने दरवाजा लॉक करण्यासाठी चावी काढायला पाहिलं, पण चावी जागेवर नव्हती. ती विचार करू लागली. मला नीट आठवतंय, मी चावी लॉकमध्येच ठेवली होती. मग ती गायब कशी झाली? ती सगळं आठवायचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिच्या डोक्यात एक विचार चमकला. पूजा म्हणाली, म्हणजे चावी कुणालकडे आहे? अरे देवा, आता ही नवी अडचण काय आहे? आणि तो माझ्या चाव्यांसोबत काय करणार आहे? जितकं मी त्याला दुर्लक्ष करायचा प्रयत्न करते तितकंच काहीतरी असं होतं की माझं सगळं लक्ष त्याच्याकडे जातं. मी त्याच्याशी संपर्क करणार नाही, पण घराची चावी त्याच्याकडे कशी ठेवू? पूजाने दुसऱ्या चावीने घर लॉक केलं आणि ऑफिसला निघाली. आज ऑफिसमध्ये काम करताना पूजाचं मन खूप शांत होतं, कारण तिला त्रास देणारे ना मालती होती ना मिस्टर खन्ना. ती मीटिंग एरियामध्ये बसून मीटिंग अटेंड करत होती. तेवढ्यात कुणालचा कॉल आला. स्क्रीनवर त्याचं नाव पाहून ती घाबरली आणि घाईत कॉल कट झाला. कॉल कट झाल्याने पूजा घाबरली. ती मीटिंगमधून उठली, एक्सक्यूज मी म्हणाली आणि लगेच बाहेर निघून गेली.
सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. दुसऱ्या बाजूला कुणाल फोनकडे रागाने पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत होता. त्याच्या मागे विनय उभा होता, जो कुणालच्या रागामुळे घाबरला होता. कुणाल म्हणाला, माझा फोन कट करून तू बरोबर केलं नाहीस. जान, तुझी हिंमत कशी झाली माझा फोन कट करण्याची? खूप पश्चाताप करशील तू. तेवढ्यात फोन वाजला. स्क्रीनवर पूजाचं नाव पाहताच कुणालचा राग कमी झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित आलं. विनय मनात म्हणाला, कोणी प्रेमात इतकं वेडं होऊ शकतं का? देवाचे आभार, पूजाने पुन्हा फोन केला. नाहीतर हा माणूस काय केलं असतं कोण जाणे. कुणाल म्हणाला, खूपच हिंमत वाढली आहे तुझी. माझा फोन कट करतेस? पूजाला समजलं की तो रागात आहे. तिने घाबरत हळू आवाजात सांगितलं. पूजा म्हणाली, मी मुद्दाम फोन कट केला नाही, चुकून झाला. तिला कसं समजवायचं ते कळत नव्हतं. कुणाल तिरस्काराने म्हणाला, तुला वाटते का बहाणा पुरेसा आहे? ते सोड, मी आधी कॉल केला होता, काही विचारलं होतं, त्याचं उत्तर दिलं नाहीस आणि वरून फोन कट केलास. दुसऱ्यांदा कॉल केला तरीही उत्तर नाही का? पूजा खूपच नर्वस झाली. तिच्या हाताला घाम फुटला होता. तेवढ्यात फोनच्या दुसऱ्या बाजूने थंड आवाज आला. कुणाल म्हणाला, तुझ्याकडे फक्त 5 मिनिट आहेत. ऑफिसच्या बाहेर ये आताच. कुणालचं बोलणं ऐकून पूजा घाबरली. तिच्या पूर्ण शरीरात एक विचित्र संवेदना पसरली. कुणालने पाहिलं की पूजा तिच्या ऑफिसच्या बिल्डिंगमधून धावत बाहेर येत रस्ता ओलांडत होती. धावत आल्यामुळे पूजा धापा टाकत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. पूजाची नजर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली, जिथे लाईटची रोशनी खूप कमी होती. तिथे उभी असलेली एक लक्झरी कार तिच्या नजरेस पडली. पूजा पटकन त्या कारजवळ पोहोचली, कारण तिला ओळखलं होतं की ती कार कुणालचीच आहे. पूजा खिडकीवर टकटक करणार इतक्यात कारचा दरवाजा उघडला आणि कुणाल थोडा झुकत म्हणाला. कुणाल म्हणाला, बस. पूजाला नकार देऊन कुणालला रागवायचे नव्हतं, म्हणून ती शांतपणे कारमध्ये बसली. कुणाल म्हणाला, मला वाट पाहणं अजिबात आवडत नाही, पण तुझ्यासाठी मी इथे गेल्या 40 मिनिटांपासून थांबलो आहे. पूजा मनातच म्हणाली. पूजा म्हणाली, मी कधी तुला जबरदस्ती इथे थांबायला सांगितलं होतं का? निघून गेला असतास, किमान तुझा हा खडूस चेहरा तरी पाहावा लागला नसता. पण हे सगळं तिला कुणालच्या समोर बोलायची हिंमत नव्हती. ती थोडी घाबरत नजर खाली करून म्हणाली. पूजा म्हणाली, सॉरी. कुणाल काहीच बोलला नाही, म्हणून पूजाने हळूच वर पाहिलं तर कुणाल तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण त्याचं असं पाहणं पूजाला विचित्र वाटत होतं. तिने लगेच नजर वळवून खिडकीकडे केली आणि बाहेर पाहू लागली. तेवढ्यात पूजाला जाणवलं की कुणाल तिच्या जवळ येतोय. तिने आपली मूठ घट्ट आवळली. ती अजूनही बाहेरच पाहत होती. हळूहळू तिने आपले डोळेही मिटले आणि पुढे कुणाल काय करणार याची वाट पाहू लागली. भीतीने तिचं शरीर हलकंसं थरथरत होतं. कुणालने एक हात पूजाच्या सीटच्या वर ठेवला आणि तिच्या जवळ झुकत कारचा दरवाजा बंद केला. त्याचे गाल पूजाच्या गालाला हलकेच स्पर्शून गेले. त्या स्पर्शाने पूजा खोल श्वास घेऊ लागली. काही सेकंदांनी खिडकी बंद होण्याचा आवाज आला. तेव्हा तिने पटकन डोळे उघडले आणि कुणालकडे पळली. अचानक वळल्यामुळे तिचे ओठ कुणालच्या गालाला स्पर्शून गेले. पूजा थोडी गोंधळली. तिचे डोळे मोठे झाले आणि श्वास अडकला. कुणालच्या शरीरातही एक वेगळीच हलचल झाली. त्याने डोळे बंद केले, जणू तो क्षण अनुभवत होता. दोघेही काही क्षण तसेच थांबले. पूजा जणू स्तब्ध झाली होती. ती स्वतःला सावरत मागे सरकणार इतक्यात कुणालने तिच्या मानेवर हात ठेवून तिला आपल्या जवळ ओढलं
आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. त्या अचानक घडलेल्या गोष्टीने पूजाचं अंग तापल्यासारखं झालं. ती दूर जायचा प्रयत्न करत होती, पण कुणालची उपस्थिती तिच्यावर इतकी प्रभावी होती की ती स्वतःलाच थांबवू शकत नव्हती. कुणालचा तो राग, ती तीव्रता पूजाला जाणवत होती की तो तिच्यावरचा राग अशा प्रकारे व्यक्त करत आहे. ती त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. हळूहळू पूजा थकली आणि तिने विरोध करणं सोडून दिलं. तिला वाटू लागलं की जर हे असंच चालू राहिलं तर ती बेशुद्ध पडेल. श्वास घेणं कठीण झाल्यामुळे तिचे डोळे मिटू लागले आणि ती पूर्णपणे बेशुद्ध पडण्याआधीच कुणाल तिच्यापासून दूर झाला. तो तिच्याकडे पाहत राहिला. तिचा लाजेने लाल झालेला चेहरा, थरथरणारे ओठ. कुणाल दूर होताच पूजा जोरात श्वास घेऊ लागली. तिचा चेहरा पूर्ण लाल झाला होता आणि कुणालच्या त्या तीव्र नजरा तिला सहन होत नव्हत्या. तिने मान खाली घातली आणि ओठ घट्ट मिटले. वेदनेने तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कुणाल तिच्याकडेच पाहत होता. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून त्याने हळूच तिचा चेहरा वर केला आणि तिच्या ओठांवर अलगद हात फिरवत म्हणाला. कुणाल म्हणाला, ही त्यांची शिक्षा आहे माझ्याशी खोटं बोलल्याची. पूजा गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. कुणाल तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला. कुणाल म्हणाला, तू माझ्या आठवणीत रात्रभर झोपली नाहीस, फक्त माझाच विचार करत होतीस. पण तुझ्या या नाजूक ओठांनी नाही म्हणायची चूक केली. ही त्याची शिक्षा आहे. पूजाला काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं. कुणालने तिच्या कपाळावर हलकासा किस केला आणि पुन्हा सरळ बसून गाडी चालवायला लागला. पूजाने पुन्हा बाहेर नजर वळवली. थोड्या वेळाने गाडी एका ठिकाणी थांबली. पूजाने पुढे पाहिलं आणि ती आश्चर्यचकित झाली. तिने घाबरत कुणालकडे पाहत विचारलं. पूजा म्हणाली, आपण इथे का आलो आहोत? कुणालने तिच्याकडे पाहून एक रहस्यमय स्मित केलं. कुणालने पूजाच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिलं नाही आणि दरवाजा उघडून खाली उतरला. त्याने पाहिलं की पूजा अजूनही कारमध्ये बसलेली आहे. तेव्हा त्याने तिच्या बाजूचा दरवाजा उघडला आणि अगदी नम्रपणे तिच्यासमोर आपला हात पुढे केला. पूजा कधी त्याच्या हाताकडे पाहत होती तर कधी समोर. कुणाल कठोर आवाजात म्हणाला, जर तुला स्वतःहून बाहेर यायचं नसेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुला उचलून घेऊन जाण्यात. त्याचं बोलणं ऐकून पूजा घाबरली, कारण तिला खात्री होती की कुणाल जे म्हणतोय ते तो करू शकतो. त्यामुळे नको असतानाही तिने आपला हात त्याच्या हातात ठेवला आणि कारमधून उतरली. कुणालने तिच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला घेऊन पुढे चालू लागला. तेवढ्यात पूजाने त्याच्या शर्टची स्लीव्ज हलकेच ओढत हळू आवाजात म्हटलं. पूजा म्हणाली, थांबा. कुणाल थांबला आणि तिच्या सुंदर चेहऱ्याकडे वळून तिचं पुढचं बोलणं ऐकू लागला. पूजा म्हणाली, आपण हॉटेल हेवनमध्ये काय करायला आलो आहोत? कुणाल तिच्याकडे पाहत असल्याचं लक्षात येताच ती पुढे म्हणाली, म्हणजे माझा स्टँडर्ड बघा आणि तुमचा स्टँडर्ड. मी कुठल्याही प्रकारे अशी दिसत नाही की तुमच्यासोबत या ठिकाणी जाऊ शकेन. कुणालने एक भुवई उंचावत तिच्याकडे पाहिलं. पूजाने हलक्या गुलाबी रंगाचा टॉप, पांढरी पॅन्ट आणि त्यावर पांढरा श्रग घातला होता. त्या ड्रेसमध्ये तिचा गोरा रंग, मोकळे रेशमी केस आणि तिची आकर्षक ठेवण ही एखाद्या मॉडेलपेक्षा कमी सुंदर दिसत नव्हती. कुणाल थोडासा झुकला आणि तिच्या ओठांवर हलकासा किस करून म्हणाला. कुणाल म्हणाला, परफेक्ट. आणि तो सरळ उभा राहून पूजासोबत हॉटेलमध्ये आत गेला. पूजाचं हृदय जोरात धडधडत होतं. कुणाल मात्र कोणत्याही भीतीशिवाय पुढे चालत होता. पण पूजाच्या चेहऱ्यावर थोडी चिंता होती. तिच्या मनात विचार चालू होता, जर कोणीतरी तिला कुणालसोबत पाहिलं तर? लोकांच्या प्रश्नांना ती काय उत्तर देणार? जसं ते दोघं आत गेले, समोरून येणाऱ्या मॅनेजर आणि त्याच्या असिस्टंटने त्यांचं स्वागत केलं. असिस्टंट पूजाकडे विचित्र नजरेने पाहत होता. पूजाचं लक्ष त्याच्याकडे नव्हतं, पण
कुणालच्या नजरेतून काहीच सुटलं नाही. कुणालने आपले चष्मे काढले आणि थंड नजरेने त्या असिस्टंटकडे पाहू लागला. असिस्टंटला त्याची नजर जाणवताच तो घाबरला आणि त्याने मान खाली घातली. कुणालने मागे येणाऱ्या बॉडीगार्डला इशारा केला आणि पूजाला घेऊन पुढे गेला. कुणाल थोडा पुढे जाताच त्याच्या बॉडीगार्डने त्या असिस्टंटचं तोंड दाबून त्याला तिथून दूर नेलं. मॅनेजरने घाम पुसत स्वतःला शांत केलं आणि दोघांच्या मागे योग्य अंतर ठेवून चालू लागला. त्याने एकदाही पूजाकडे पाहण्याची हिंमत केली नाही. पूजाला थोडं विचित्र वाटलं म्हणून ती मागे वळून पाहू लागली. पण तेवढ्यात कुणालने तिला आपल्या जवळ ओढत गंभीर आवाजात म्हटलं. कुणाल म्हणाला, तुझं लक्ष फक्त माझ्यावर असलं पाहिजे, फालतू गोष्टींवर नाही. मनात पूजा म्हणाली, मला काहीच कळत नाहीये, या माणसाला नेमकं प्रॉब्लेम काय आहे? का तो असा अचानक बदलतो? त्यावेळी तर मी काहीच केलं नव्हतं आणि वरून त्याच्या या वेड्यासारख्या नजरा. देवा, आता तूच राख माझी. मॅनेजरने पुढे जाऊन एक प्रायव्हेट रूम उघडली आणि ते दोघे आत गेले. पूजाने पाहिलं त्या रूममध्ये ते दोघंच नव्हते, अजून काही गेस्टही होते. दरवाजा उघडताच सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेलं. कुणासोबत एका सुंदर मुलीला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. सगळे त्यांच्याकडे टक लावून पाहत होते. त्यामुळे पूजा थोडी अस्वस्थ झाली. तिने आपले हात घट्ट एकमेकात गुंफले. ती एक छोटी VIP पार्टी होती. तिथे काही मुलीही होत्या ज्या पूजाकडे पाहून जळत होत्या. काही क्षण कुणालचे चाहते होते आणि त्यांना उत्सुकता होती की ही सुंदर मुलगी नेमकी कोण आहे. पूजा स्वतःला कुणालपासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिची हालचाल पाहून कुणालने तिच्या कमरेला अजून घट्ट पकडलं आणि तिला सोफ्याकडे घेऊन गेला. तो आधी स्वतः सोफ्यावर आरामात बसला आणि नंतर पूजाचा हात पकडून तिला आपल्या मांडीवर बसवलं. हे पाहून पूजा थक्क झाली. ते उठण्याचा प्रयत्न करताच कुणालने तिला अजून जवळ ओढून घेतलं. पूजाला खूप लाज वाटत होती आणि कारण आता सगळेच त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. तिचा चेहरा लाल झाला होता आणि त्यानंतर कुणाल तिला सोडायला तयार नव्हता. आजूबाजूचे काही लोक कुजबुज करू लागले. एक जण म्हणाला, वा, या दोघांना पाहून असं वाटतंय की जणू एखाद्या डेव्हिल आणि एंजलची जोडी आहे. दुसरा म्हणाला, मला तर असं वाटतंय की या डेव्हिलने एका निरागस एंजलला आपल्या जाळ्यात अडकवलंय. तेवढ्यात कुणाचा मित्र करण तिथे आला आणि पूजाकडे हात पुढे करत म्हणाला, हाय ब्युटिफुल गर्ल, आय एम करण. पूजाने लाजून आपली मान खाली झुकवली होती. जसं तिला करणचा आवाज ऐकू आला तसं तिने हळूच आपला सुंदर चेहरा वर करून त्याच्याकडे पाहिलं. पूजा आपल्या लाजऱ्या स्मितासह हलक्या आवाजात म्हणाली, हाय. पूजा आनंदी होत म्हणाली, वाव, तुझं नावही अगदी तुझ्यासारखं सुंदर आहे पूजा. तेवढ्यात ती आवाज ऐकून करणने वर पाहिलं आणि कुणालचा चेहरा दिसताच त्याने नकळत घोट गिळला. त्याला लगेच कळलं की पूजा कुणालसाठी खूप खास आहे आणि तिला फक्त पूजा म्हणून हाक मारणं कुणालला आवडलं नाही. करणने पुढे केलेला हात मागे घेतला आणि जबरदस्ती हसत म्हणाला, करण म्हणाला, या पूजा भाभी. कुणालच्या तोंडून हे ऐकताच पूजा त्याच्याकडे पाहू लागली. पण करणच्या तोंडून भाभी हा शब्द ऐकताच तिच्या मनात एक वेगळीच हलचल झाली. तिला समजत नव्हतं की यावर कसं प्रतिक्रिया द्यावी. पूजा हलकसं हसली आणि पुन्हा आपला चेहरा खाली झुकवला. ती कधीमधी चोरट्या नजरेने कुणालकडे पाहत होती आणि त्याच्या भावनांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होती. पूजा मनात विचार करत होती, आत्तापर्यंत मला वाटत होतं की कदाचित मी तुझ्यासाठी फक्त वेळ घालवण्याचं साधन आहे, कदाचित एखाद्या खेळाचा भाग आहे. पण आता हळूहळू मला तुझ्यावर विश्वास ठेवावासा वाटायला लागला आहे. पूजा इतकी कुणालकडे पाहण्यात गुंग झाली होती की तिला कळलंच नाही कधी कुणालही तिच्याकडे तितक्याच तल्लीनतेने पाहू लागला. दोघंही एकमेकात हरवलेले पाहून त्यांच्याजवळ उभा असलेला करणही हलकासा खाकरला.
आणि कुणालचे काही मित्र करणच्या या कृतीवर कपाळावर हात मारू लागले. करणच्या खोकल्यामुळे पूजाचं भान परत आलं. तिला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिने लाजून आपली नजर खाली केली तर दुसरीकडे पूजेत हरवलेला कुणाल आता करणकडे कठोर नजरेने पाहत थंड आवाजात म्हणाला, कुणाल, मला वाटते तुला सगळ्यात आधी इलाजाची गरज आहे. कुणालचा अर्थ समजताच करणच्या अंगावर काटा आला. कुणाला करणने मध्ये येणं अजिबात आवडलं नाही. तो पूजेतच हरवून जायचा होता. पण करणमुळे त्यांच्या त्या सुंदर क्षणात व्यत्यय आला. तेवढ्यात कुणालचा दुसरा मित्र अतुल परिस्थिती सावरत म्हणाला, अतुल म्हणाला, तुमची जोडी खूप छान दिसते. बरं, तुम्ही दोघं लग्न कधी करणार? अतुलचं बोलणं ऐकून पूजाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने हळूच वर पाहिलं आणि कुणालकडे पाहताच ती थोडी स्तब्ध झाली. कुणाल तिच्याकडे खूप प्रेमाने आणि उत्कटतेने पाहत होता. त्याच्या ओठांवर हलकं आकर्षित स्मित होतं, जे त्याला आणखी देखणा बनवत होतं. ते पाहून पूजाच्या मनात विचित्र भावना निर्माण होत होत्या. कुणालचं असं पाहणं तिच्या मनात नवीनच हलचल निर्माण करत होतं. आजपर्यंत कुणी तिला इतकं प्रेमाने पाहिलं नव्हतं, इतकं लक्ष दिलं नव्हतं. ती मनात विचार करत होती की हे खरंच आहे की मी स्वप्न पाहते. कुणालने तिच्या कमरेभोवती हात ठेवून हलकेच तिला जवळ ओढलं आणि थोडंसं दाबलं. पूजाला गूढ वेदना जाणवली आणि तिला समजलं की हे स्वप्न नाही, हे वास्तव आहे. करणने आपली घाबरलेली अवस्था लपवण्यासाठी खिशातून सिगारेट काढली आणि पेटवली. तो कश घेणार इतक्यात कुणालचा दमदार आवाज आला. कुणाल म्हणाला, पूजाला स्मोक अजिबात आवडत नाही. तिला सिगारेटच्या धुराने त्रास होतो. करणने लगेच सिगारेट विझवली. आजूबाजूच्या लोकांनीही ते ऐकून आपापल्या सिगारेट विझवल्या. पूजा हळू आवाजात कुणालला म्हणाली, मी कधी सांगितलं तुम्हाला की मला सिगारेटच्या धुराने त्रास होतो? कुणालने थोडं खाली झुकून तिच्या ओठाजवळ येत कुजबुजला. खरंच त्रास होत नाही? मग मी सिगारेट ओढून तुझ्या जवळ आलो की मला जे जाणवतं ते काय असतं? पूजा काहीच बोलली नाही. त्याच्या बोलण्याने ती खूपच लाजली होती. ती मनातच विचार करत होती, एखादा माणूस इतका बिनधास्त कसा असू शकतो? हळूहळू पार्टी रंगात आली. सर्वांनी जेवण केलं आणि त्यानंतर सगळे आपापले ड्रिंक्स एन्जॉय करत होते. कुणालने पूजाला अजूनही आपल्या मांडीवर बसवलं होतं. तो तिच्या कमरेवर हात फिरवत ड्रिंक घेत होता, तर पूजा आपल्या हातातल्या ज्यूसचा ग्लासकडे बघतच राहिली होती. ती आतून खूपच नर्वस झालेली होती, कारण कुणाल एकामागोमाग एक ड्रिंक घेत होता. आता पूजाला त्याची काळजी वाटू लागली. तिला त्याच्यापासून दूर व्हायचं होतं, पण नशेत असूनही कुणाल तिला सोडायला तयार नव्हता. शेवटी पूजाने हलकेच डोकं वर केलं, आपला हात कुणालच्या छातीवर ठेवला आणि म्हणाली, पूजा म्हणाली, मला वॉशरूमला जायचं आहे, आता तरी मला सोडा. कुणाल हलकंसं हसला. तिच्या मानेवर बोट फिरवत त्याने तिला सोडून दिलं. पूजा हळूच कुणालच्या वरून उठली आणि रेस्ट रूमकडे जाऊ लागली. पण तिने पाहिलं की रेस्ट रूमच्या बाहेर आधीच काही लोक थांबलेले होते. मग तिने मनात विचार केला, बाहेरचं दुसरं रूम वापरलं तर बरं होईल. तिने पाहिलं की कुणाल आपला ड्रिंकचा ग्लास हलवत होता आणि त्या ग्लासमधून तो पूजालाच पाहत होता. त्याचं वागणं पूजाला थोडं विचित्र वाटलं. ती शांतपणे बाहेर जायला निघाली, पण कुणालने ग्लास बाजूला ठेवत तिच्याकडे हात पुढे केला. पूजाने पुढे होऊन त्याच्या हातावर आपला नाजूक हात ठेवला आणि हळूच त्याला तिथली परिस्थिती सांगितली. कुणाल म्हणाला, तू एकटी जाणार नाहीस, मी पण तुझ्या सोबत येतो. पूजा म्हणाली, प्लीज कुणाल, मी लगेच येते. ती डोळ्यांनीच त्याला विनंती करत होती. कुणालने तिचा हात सोडला आणि डोळ्यांनीच तिला जाण्याचा इशारा केला. तो इशारा समजून पूजा त्या रूममधून बाहेर पडली. पूजा जशी रेस्ट रूममधून बाहेर आली आणि आपल्या रूमकडे निघाली, तितक्यात कुणीतरी मागून तिचा हात पकडला
अचानक हात पकडल्यामुळे पूजा घाबरली आणि लगेच मागे वळली. समोर हर्षला पाहताच तिला खूप राग आला. हर्ष म्हणाला, पूजा प्लीज एकदा माझं ऐकून घे. मी तुला किती वेळा फोन केला, पण तू प्रत्येक वेळी माझा नंबर ब्लॉक करतेस. पूजाने झटकन आपला हात सोडवला आणि पूजा म्हणाली, मी तुम्हाला ओळखते का? सॉरी, मी अनोळखी लोकांशी जास्त बोलत नाही. इतकं बोलून ती पुढे निघून गेली. हर्ष मात्र तिच्याकडे रिकाम्या नजरेने पाहत राहिला. हर्ष म्हणाला, मी इतक्या सहज हार मानणार नाही. तुला मिळवण्यासाठी मी किती त्याग केलेत आणि तू इतक्यात माझ्या आयुष्यातून निघून जाशील आणि मी शांत बसून बघत राहीन? कधीच नाही. पूजा आपल्या रूमकडे जात होती. तेवढ्यात तिला वाटेत शिखा आणि तिच्या काही मैत्रिणी दिसल्या. पूजा म्हणाली, अरे बापरे, यापेक्षा आज घरीच राहिले असते तर बरं झालं असतं. ती त्यांना दुर्लक्ष करून पुढे जाणार इतक्यात शिखाने तिचा रस्ता अडवला. शिखा म्हणाली, अरे पूजा, तू इथे? आणि काय झालं? काही दिवसांपासून ना तू माझा फोन उचलतेस ना भेटतेस. माझ्यावर रागावली आहेस का? पण त्यात माझी काहीच चूक नव्हती. पूजाने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, मला त्या सगळ्या गोष्टी विसरायच्या आहेत शिखा. शिखा जबरदस्ती हसत म्हणाली, अच्छा, मग तू इथे काय करतेस? तिच्या बोलण्याच्या टोनवरून पूजाला स्पष्ट समजलं की ती तिची थट्टा करत होती. एक साधी मुलगी इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये रात्री काय करते हे दाखवण्यासाठी. पूजाला उत्तर द्यायची अजिबात इच्छा नव्हती, पण ती तिथून सहज जाऊही शकत नव्हती. ती काही बोलणार इतक्यात शिखाच्या एका मैत्रिणीने टोमणा मारला. मैत्रीण म्हणाली, कुठे असं तर नाही ना, तू इथे एखाद्या डीलसाठी आली आहेस? आजकाल तुमच्यासारख्या मुलींसाठी हे कॉमनच झालंय. दुसरी मैत्रीण म्हणाली, अरे दिसत नाही का पूजा किती सुंदर आहे? आता या सौंदर्याचा फायदा नाही घेतला तर मग कधी घेणार? दोघी एकमेकींना हायफाय देत मोठ्याने हसू लागल्या. शिखा मात्र त्यांना थांबवायचा प्रयत्नही करत नव्हती. ती केसांशी खेळत हलकसं हसत उभी होती. अचानक ती चेहऱ्यावर खोटं दुःख म्हणत म्हणाली. शिखा म्हणाली, स्टॉप इट गाईज, बंद करा ही बकवास. तुम्हाला माहीत आहे ना, पूजाचं या जगात कोणीच नाही. म्हणजे असलं तरी नाहीच. तिच्याही काही गरजा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी जर तिने कुणासोबत स्वतःला अर्पण केलं तर त्यात काय चूक आहे? नंतर पूजाकडे पाहत शिखा म्हणाली, यार, तू मला इतकी बरकी केलंस, पण काही बाबतीत आपण दोघी सारख्याच आहोत. जा इशारा हर्षकडे होता. शिखा म्हणाली, तुला कधी काही गरज असेल तर नक्की सांग. शेवटी आपण फ्रेंड्स आहोत. त्या सगळ्यांचा उद्देश पूजाला अपमानित करणं हाच होता आणि ते त्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाले होते. पूजा जसजशी त्यांच्या गोष्टी ऐकत होती तसतसा तिचा राग वाढत होता. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. रागात पूजा म्हणाली, मला कुणालाही सफाई द्यायला आवडत नाही. मला माहीत आहे की मी बरोबर आहे, विशेषतः त्यांना तर अजिबात नाही ज्यांना माझ्या आयुष्यात काहीच महत्त्व नाही. एक मैत्रीण, तुझ्याकडे काही उरलेलं असेल तरच ना तू स्वतःची बाजू मांडशील. त्या तिच्या कॅरेक्टरवरच प्रश्नचिन्ह उभारत होत्या. पूजाच्या मनात त्यांच्या बोलण्यामुळे जणू आग पेटली होती. ती रागाने काही बोलणार इतक्यात तिने त्यांच्या मागे कुणालला उभं पाहिलं. तो खूप रागात होता आणि तिचे शब्द तोंडातच थांबले. थोड्या वेळापूर्वी तिच्या चेहऱ्यावर राग होता, पण कुणालला पाहताच तो हळूहळू शांत होऊ लागला. पूजाने पाहिलं की कुणाल भिंतीला टेकून उभा होता, पाय क्रॉस करून, हात पॅन्टच्या खिशात टाकून, आणि कधीपासून तो तिथे उभा राहून सगळं ऐकत होता हेच कळत नव्हतं. कुणालचा ऑरा खूपच धोकादायक होता. रागामुळे त्याच्या हातांच्या शिरा देखील फुगल्या होत्या. पूजा काहीच बोलत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर अचानक आलेली शांतता पाहून सगळे चकित झाले. इतकी बेइज्जती झाल्यानंतरही ती इतकी शांत कशी राहू शकते हे त्यांना कळत नव्हतं. पूजा मनात विचार करत होती. पूजा म्हणाली, आता कुणाल यांच्यासोबत काय करणार आहे? त्याचा राग पाहून तर असं वाटतंय की तो काहीतरी खूप वाईट करेल.
पूजा तणावग्रस्त चेहऱ्याने कुणालकडे पाहत होती. त्याच वेळी कुणालची नजर पूजावर पडताच त्याचा राग हळूहळू शांत होऊ लागला, किंवा कदाचित तो शांत असल्याचं भासवत होता. बहुधा तो पूजासमोर आपला राग दाखवू इच्छित नव्हता. कुणालला पाहून पूजाचं मन भरून आलं. तिची इच्छा होती की कुणाल तिला आपल्या मिठीत सामावून घ्यावा. शिखा आणि तिच्या मैत्रिणींनी बराच वेळ पूजाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या नजरेचा मागोवा घेतला आणि मागे कुणालला पाहताच त्या सगळ्या घाबरून गेल्या. कुणाल हलकसं पण धोकादायक स्मित करत त्यांच्या दिशेने पुढे येऊ लागला. त्याचे पाऊल जवळ येताच त्या सगळ्या भीतीने थरथर कापू लागल्या. जणू वातावरणच गोठून गेलं होतं. त्यांना स्वतःच शरीरही थंड पडत असल्यासारखं वाटत होतं. पूजाच्या खांद्यावर हात ठेवत गंभीर आवाजात कुणाल म्हणाला, जान, तू या चीप लोकांसोबत काय करते आहेस? हे तर तुझ्या आसपास उभं राहण्यालाही लायक नाहीत. कुणालची ती घातक नजर पाहून त्या सगळ्यांना जणू आपला अंत समोर दिसत होता. लाज आणि भीतीने त्यांनी आपली नजर खाली घातली. त्यांच्या पायांवर उभं राहणंही कठीण झालं होतं. पूजा मनात विचार करते. पूजा म्हणाली, हीच का पैशाची ताकद? जे लोक मला इतकं वाईट बोलत होते तेच आता गप्प झालेत. कुणाल आल्यावर सगळंच बदललं. मला तुमच्यावर अजिबात दया येत नाही. कुणाल पूजाचा चेहरा आपल्या दिशेने वळवत म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना, मी तुझ्यासोबत येतो. जर मी इथे आलो नसतो तर? तो वाक्य अर्धवट सोडतो आणि गाहडकडे रागाने पाहतो. यांच्यात शिस्त आणि संस्कारांचा अभाव आहे. तुला माहिती आहे ना पुढे काय करायचं आहे? हे ऐकताच शिखा आणि तिच्या मैत्रिणींच्या डोळ्यात पाणी आलं. आणि इथे नवीन मॅनेजर हायर करा. आजपासून अशा लोकांना या हॉटेलमध्ये येऊही देऊ नका. आणि फक्त पैसे असले म्हणून कोणी हाय सोसायटीत होत नाही. घाणेरडे लोक. तेवढ्यात मागून करणचा आवाज आला, यांच्यामुळे भाभीला काही त्रास झाला का? आणि त्यावेळी या लो स्टँडर्ड लोकांचं काय करायचं ते मी बघतो. शिखा आणि तिच्या मैत्रिणी घाबरलेल्या अवस्थेत ते सगळं ऐकत होत्या. पूजासमोर हात जोडत शिखा म्हणाली, सॉरी पूजा, चूक झाली आमच्याकडून. प्लीज कुणाल सरांना सांग आम्हाला जाऊ दे. ती वाक्य पूर्ण करायच्या आधीच कुणालने पूजाला कमरेतून धरलं आणि कुणाल म्हणाला, या फालतू लोकांकडे लक्ष देऊ नकोस. चल आपण जाऊया. दोघे निघून गेल्यावर गार्ड्सनी त्या सगळ्यांना पकडून जबरदस्तीने बाहेर नेलं. कुणाल पूजाला परत त्या रूममध्ये घेऊन गेला जिथे पार्टी चालू होती. आता तिथे फक्त त्याचे काही मित्र उरले होते. पूजा सोफ्याकडे जात होती. तेवढ्यात कुणालने तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढलं. ती त्याच्या छातीवर येऊन टेकली. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. पूजानेही त्याला घट्ट धरून घेतलं. थोडा दारूचा नशा आणि पूजाच्या अंगातून येणारा सुगंध यामुळे कुणाल पूर्णपणे हरवून गेला होता. कुणाल मनात विचार करत म्हणाला, मला पूजाला कायमचं माझ्याकडे ठेवावंसं वाटतंय. इतकी सुंदर कोणी कसं असू शकतं? या विचारांनी त्याचा राग पुन्हा वाढू लागला. तो स्वतःला शांत करण्यासाठी पूजाच्या मानेजवळ चेहरा ठेवून खोल श्वास घेऊ लागला. पूजाला त्याच्या श्वासांचा स्पर्श जाणवत होता. ती अजून त्याच्यात बिलगली. कुणालने हळूच तिचा चेहरा वर केला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवत तिला उत्कटतेने जवळ घेतलं. त्याच्या स्पर्शात तीव्रता होती, पण पूजाने त्याला दूर केलं नाही. त्या क्षणी दोघेही एकमेकात हरवून गेले होते. एक लांब पॅशनेट किस नंतर कुणाल हळूच पूजाच्या ओठांपासून दूर झाला आणि तिच्या लाजेने लाल झालेल्या चेहऱ्याकडे बारेकाने पाहू लागला. आता त्याचा राग बऱ्यापैकी शांत झाला होता. पूजाने आपला चेहरा वर करून कुणालकडे पाहिलं आणि मनातच म्हणाली, पूजा म्हणाली, हा कसला प्रकार होता तुझा राग शांत करण्याचा? आणि अजूनही तू सॅटिस्फाईड झाला नाहीस का? कुणालला आपले एक्सप्रेशन्स लपवायला खूप चांगले येत होते. तो मनोमन पूजाला किस करून खूप खुश झाला होता, पण त्याने ते चेहऱ्यावर अजिबात दाखवलं नाही.
त्या रूममध्ये असलेल्या त्यांच्या मित्रांना कुणालकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती. ते सगळे तोंड उघडून त्याच्याकडे पाहत होते. पण कुणालला कुणाचाच फरक पडत नव्हता. त्याचं पूर्ण लक्ष फक्त आपल्या मिठीत असलेल्या त्या नाजूक मुलीकडे होतं. कुणालने घड्याळात वेळ पाहत पूजाला म्हटलं. कुणाल म्हणाला, चल तुला घरी सोडतो. उशिरापर्यंत जागणं तुझ्यासाठी ठीक नाही. असं म्हणत तो कोणाकडेही लक्ष न देता पूजाला घेऊन तिथून निघून गेला. त्यांना जाताना पाहून त्याच्या मित्रांनी ओरडत म्हटलं, बाय भाभी, लवकरच भेटू. त्यांचं बोलणं ऐकून पूजा लाजली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड लाजरी स्मित उमटलं. ते लपवण्यासाठी तिने आपला चेहरा खाली केला. कुणालने तिच्या चेहऱ्यावरची ती लाजरी स्मित पाहिली आणि त्याचं तिच्यावरचं वेडं अजून वाढलं. त्याने तिला अजून जवळ ओढलं आणि पुढे चालत राहिला. थोड्या वेळानंतर कार ड्रायव्हर चालवत होता आणि दोघेही मागच्या सीटवर बसले होते. कुणाल आपल्या फोनमध्ये मेल्स तपासत होता तर पूजा खिडकीबाहेर पाहत होती. अचानक तिचं लक्ष कुणालच्या देखण्या चेहऱ्याकडे गेलं आणि ती मनातच विचार करू लागली. पूजा म्हणाली, तू नक्की आहेस तरी काय? कोण म्हणेल की तू इतकी ड्रिंक केली होतीस की काही वेळापूर्वी डोळे उघडे ठेवणं सुद्धा कठीण होतं आणि माझा विषय आला की तुझं वागणंच बदलतं. तेवढ्यात कुणालची नजर तिच्यावर पडली. दोघांची नजर भेटताच पूजाचा चेहरा अजून लाल झाला. तिच्याकडे पाहत खोल आवाजात कुणाल म्हणाला, तुझा चेहरा इतका लाल का झालाय? नजर चुकवत पूजा म्हणाली, नाही, ते एसीमुळे असावं, तसं वाटतंय. थोडा नाराज होऊन कुणाल म्हणाला, खरंच असं नाही ना की तू पहिल्यांदाच एसीमध्ये बसली आहेस? पूजा थोडी गोंधळी. तिला जे सुचलं तेच ती पटकन बोलली. पूजा म्हणाली, मी माझ्या एका फ्रेंडबद्दल विचार करत होते. हे ऐकून कुणालचा चेहरा गंभीर झाला. त्याच्या चेहऱ्यावर हलकासा राग दिसू लागला. पूजा म्हणाली, म्हणजे ऑफिसमधली एक फ्रेंड आहे रिया नावाची, तिच्याबद्दल विचार करत होते. तर आता इथे कुणाल म्हणाला, एका मुलीचा विचार करून तुझा चेहरा एवढा लाल कसा होऊ शकतो? नक्की काय विचार करत होतीस तू? पूजा गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. तिला काहीच समजत नव्हतं की काय उत्तर द्यावं. पण कुणाल म्हणजे कुणालच. त्याने तिच्या हातातून फोन घेतला आणि कडक आवाजात विचारलं. कुणाल म्हणाला, काय नाव आहे तुझ्या त्या फ्रेंडचं पूर्ण? पूजा अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. कुणाल थोड्या मोठ्या आवाजात, जिचा विचार करत होतीस तिचं पूर्ण नाव काय आहे? पूजा घाबरत म्हणाली, रिया सक्सेना. कुणालने लगेच पूजाचा व्हॉट्सॲप उघडला आणि रिया सक्सेना शोधून तिला मेसेज टाईप करू लागला. पूजाला काहीच कळत नव्हतं. कोणी इतक्या सहज तिच्या पर्सनल स्पेसमध्ये कसं येऊ शकतं? पण ती असहाय्यपणे सगळं पाहत होती. थोड्या वेळाने कुणालने फोन तिच्या हातात दिला. पूजाला फोन उघडायलाच भीती वाटत होती. ती मनातच म्हणाली, देवा, याने काय केलं असेल माझ्या फोनमध्ये? आणि त्यावेळी शेवटी तिने धाडस करून फोन उघडला आणि रियाचा चॅट पाहून ती थक्क झाली. कुणालने मेसेज लिहिला होता, आय एम नॉट सिंगल. पूजा घाबरली आणि लगेच म्हणाली, पूजा म्हणाली, तू असा मेसेज का पाठवला? तुला माहिती आहे का, जर लोकांना आपल्या रिलेशनबद्दल कळलं तर ते काय काय बोलतील? आधीच लोक म्हणतायत की मी ही डील तुझ्यासोबत झोपून मिळवली आहे आणि आता तर गोष्टी कुठपर्यंत जातील काही सांगता येत नाही. शिवाय बाबांनी मला तुझ्यापासून दूर राहायला सांगितलं आहे. जर त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचलं तर काय होईल? पूजाचं बोलणं कुणालला अजिबात आवडलं नाही. तो तिच्याकडे आपल्या खोल नजरेने पाहू लागला. त्या नजरेत पाहून पूजाची पुढे बोलायची हिंमतच झाली नाही. ती थोडी घाबरली. तिचे ओठ हलकेच थरथरू लागले.
तिने स्वतःला शांत करण्यासाठी डोळे मिटले आणि हळूच आपला थरथरणारा हात कुणालच्या हातावर ठेवत म्हणाली. पूजाने आपला थरथरणारा हात कुणालच्या हातावर ठेवला. खूपच निरागस चेहरा करत आपल्या गोड आवाजात ती म्हणाली, प्लीज रागावू नका. जरा माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. कुणाल, ज्याची नजर पूजाच्या हातावर खिळली होती, तिचा गोड आवाज कानावर पडताच तो पूर्णपणे तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहू लागला. त्याच्या अशा नजरेमुळे पूजा थोडी अस्वस्थ झाली होती, पण तिनेही आपली नजर हटवली नाही. तीही आपल्या चमकणाऱ्या डोळ्यांनी कुणालच्या देखण्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. कुणालचा राग आता शांत झाला होता. तो मनातच विचार करू लागला, कुणाल, कोणीतरी तुझ्यावर रागावूच कसा शकतो कळत नाही. तू माझ्यावर असं काय जादू केलंस की दिवसेंदिवस मी तुझ्या मागे वेडा होत चाललोय. ओठांवर हलकी खट्यास्मित रेषा आणत, खूप पश्चाताप करशील तू जान. हे सगळं तो मनातच विचार करत होता. जर पूजाने त्याच्या नजरेतील भाव आणि विचार ओळखले असते तर तिची अवस्था नक्कीच बिकट झाली असती. पूजाला त्याच्या नजरेची तीव्रता सहन झाली नाही आणि तिने नजर खाली झुकवली. तिच्या या कृतीवर कुणालच्या चेहऱ्यावरचं स्मित आणखी गडद झालं. पूजाचा हात अजूनही कुणालच्या हातात होता. ती आपला हात काढणार इतक्यातच कुणालने तिचा हात आपल्या मजबूत पकडीत घट्ट धरून ठेवला. पूजाने एकदाही हात सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तिला माहिती होतं तो त्याच्या मनाप्रमाणेच वागणार. थोड्याच वेळात त्यांची कार पूजाच्या बिल्डिंग समोर येऊन थांबली. कारमधून उतरायच्या आधी कुणालकडे न पाहताच ती म्हणाली, पूजा म्हणाली, मला सोडल्याबद्दल थँक्यू. आता मी जाईन. मला वर पोहोचेपर्यंत थांबायची गरज नाही. हे बोलून ती पटकन गाडीतून उतरली. ती 2 पावलं पुढे गेली असेल तेवढ्यातच तिला दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडल्याचा आणि जोरात बंद केल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून तिने डोळे घट्ट मिटले. पूजा म्हणाली, हे कधीच माझं ऐकत का नाहीत? मी जे सांगते त्याचं उलटच का करतात? तिने कुणालकडे दुर्लक्ष करत पुढे चालायला सुरुवात केली, पण ती पुढे जाईल त्याआधीच कुणालने तिचा हात पकडून तिला थांबवलं. पूजा हळूच त्याच्याकडे वळली आणि प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. कुणाल आपल्या आकर्षक आवाजात म्हणाला, कुणाल म्हणाला, तू अशीच निघून जाणार आहेस का? पूजाला काहीच कळेना तो नेमकं काय म्हणतोय. कुणाल म्हणाला, जसं तू हर्षला गुड बाय म्हणायचीस तसंच मला पण म्हण, त्यापेक्षा अजून खूप छान पद्धतीने. पूजाला त्याचा अर्थ नीट समजला. ती खूपच लाजली आणि तिला थोडा रागही आला, पण तिला हेही माहीत होतं तो जे हवंय ते मिळेपर्यंत तो तिला जाऊ देणार नाही. तिने हार मानत गाडीकडे पाहिलं. कुणालने तिला आपल्याकडे ओढत हलक्या आवाजात म्हटलं, कुणाल म्हणाला, काळजी करू नकोस, आपल्याला कोणी पाहणार नाही. पूजाचं हृदय जोरात धडधडत होतं. ती एक मुलगी, ती कशी पुढाकार घेणार? नजर खाली घालून ती तशीच उभी राहिली. कुणाल म्हणाला, तुला हवं तर तू इथे असंच उभी राहू शकतेस, मला काही प्रॉब्लेम नाही, पण सुरुवात तुझ्याकडूनच होणार. त्याची ही हट्टीपणा तिला अजिबात आवडली नाही, पण तिने स्वतःला सावरलं. धैर्य गोळा करून तिने आपले नाजूक हात त्याच्या खांद्यावर ठेवले आणि पंजावर उभी राहून त्याच्या ओठांवर हलकीशी किस करून मागे सरकू लागली. इतक्यात कुणालने तिच्या कमरेला पकडून तिला हलकंसं वर उचललं आणि तिच्या ओठांवर प्रेमळ, थोडी अधिक तीव्र अशी किस दिली. त्याच्या मजबूत बाहूंमध्ये अडकलेली पूजा अशा सार्वजनिक ठिकाणी हे सगळं होत असल्याने थोडी घाबरली होती. कुणालने हळूहळू तिच्या ओठांपासून दूर होत तिच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात म्हटलं, कुणाल म्हणाला, पुढच्या वेळी असंच गुड बाय करशील ना? त्याच्या या वागण्याने पूजा आधीच थरथरत होती. त्याच्या शब्दांनी ती आणखीनच गोंधळली. पूजा म्हणाली, कुणाल, आता मला जायला हवं. कुणाल अजूनही तिला थोडंसं हवेत उचलून धरून होता.
तिचे पाय हवेत लटकत होते. ती पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून होती. त्याने तिचे लाजेने लाल झालेले गाल हलकेच स्पर्श करत विचारलं. कुणाल म्हणाला, एवढ्या लवकर? तुला आवडलं नाही का? हे ऐकून पूजाला स्वतःचंच हसू आलं आणि लाजही वाटली. ती त्याच्याकडे असहाय्य नजरेने पाहू लागली. कुणाल हलकसं हसला. तिच्या ओठांवर हलकीशी किस करून तिला अलगद खाली उतरवलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. कुणाल म्हणाला, जा. कुणालने सोडताच पूजा पटकन वळली आणि काहीही न बोलता तिथून अशी पळाली जणू तिच्या मागे कुणीतरी भूतच लागलं आहे. कुणाल आपल्या कातील नजरेने पूजाकडे तेव्हापर्यंत पाहत राहिला जोपर्यंत ती त्याच्या नजरेआड झाली नाही. त्यानंतर तो मागे वळला आणि आपल्या गाडीत जाऊन बसला. तो बसताच ड्रायव्हरने गाडी पुढे चालवली. पूजा घरी पोहोचल्यावर सोफ्यावर कोसळली. तिने आपला हँड पर्सही टेबलवर फेकून दिला. तिचा फोन बराच वेळापासून व्हायब्रेट होत होता. त्या आवाजामुळे ती चिडचिड झाली होती. नाईलाजाने तिने पर्समधून फोन काढला आणि उघडला तर तिच्या मैत्रीण रियाचे खूप सारे मेसेजेस आलेले होते. इतके मेसेज पाहून ती थोडी चकित झाली. पण लगेच तिला कुणालचा मेसेज आठवला आणि तिने त्राग्याने फोन आपल्या डोक्यावर हलकासा आपटला. नाईलाजाने तिने रियाचा चॅट उघडला आणि मेसेज वाचायला लागली. रियाचे मेसेज असे होते. रिया म्हणाली, वा पूजा, तू सिंगल नाही आहेस आता? तू आणि कुणाल एकमेकांना डेट करताय आणि कधीपासून रिलेशनशिपमध्ये आहात तुम्ही दोघं? अगं, तू माझ्या मेसेजला रिप्लाय का देत नाही आहेस? मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. तू अजूनही कुणाल सोबतच आहेस का? मी तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाही ना? अरे मी पण ना अगदी वेडी आहे. ऑफकोर्स तुम्ही दोघं एकत्र असणार. आता तर तुझ्या फोनवरून कुणालने मेसेज करून सांगितलं की तुम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहात आणि तू आता सिंगल नाही आहेस. पूजा स्वतःशीच म्हणाली. हा कुणाल पण ना? पूजा, तुला लवकर काहीतरी विचार करावा लागेल, नाहीतर हा वेडा माणूस सगळ्या जगाला सांगत फिरेल की तुम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये आहात. स्वतःच्या डोक्यावर हलकासा चापट मारत, पण मी कधी मान्य केलं की आपण दोघं रिलेशनशिपमध्ये आहोत? यावर जास्त विचार केला तर मी नक्कीच वेडी होईल. उद्या ऑफिसमध्ये जाऊन रियाला काहीतरी गोष्ट सांगते. हे सगळे विचार झटकून पूजा आपल्या रूममध्ये झोपायला गेली. दुसऱ्या बाजूला कुणाल आपल्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला होता. त्याने शॉवर घेतला आणि बाहेर आला. त्याने लोअर घातलेला होता. त्याच्या ओल्या केसांतून पाण्याचे थेंब गळत होते आणि त्याच्या मजबूत छातीवरून घसरत खाली येत होते. त्याने टॉवेल गळ्यात टाकलेला होता. त्याची मस्क्युलर बॉडी पाहून कोणतीही मुलगी भान हरवेल. तो अगदी एखाद्या ग्रीक देवासारखा दिसत होता. तेवढ्या त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या फोनवर गेली. केस पुसणं थांबवून त्याने फोन उचलला आणि तपासू लागला. तो पाहत होता की पूजाचा काही मेसेज आला आहे का. पण जेव्हा त्याने पाहिलं की तिचा एकही मेसेज आलेला नाही तेव्हा तो स्वतःशीच पुटपुटला. कुणाल म्हणाला, ही मुलगी मला एक छोटासा मेसेज करून इतकं सुद्धा विचारू शकत नाही का की मी व्यवस्थित पोहोचलो का नाही? त्याला हे माहीत नव्हतं का की त्याच्या सुरक्षेसाठी 24 तास खास सिक्युरिटी असते? मग त्याला काही होणार तरी कसं? तेवढ्यात त्याने पाहिलं की व्हॉट्सॲपवर एक ग्रुप तयार झालेला आहे ज्यात त्यालाही ॲड केलं होतं. त्या ग्रुपमध्ये त्याचे काही मित्र होते आणि स्क्रोल करताना त्याला पूजाचं नावही त्यात दिसलं. ग्रुपमध्ये कुणाचा तरी मेसेज होता, गाईज, तुम्हाला माहिती आहे का, कुणाल आता सिंगल नाही. तो मेसेज पाहताच ग्रुपमध्ये मेसेजचा पाऊस पडू लागला. कुणाल सिंगल नाही यावर कुणालाच विश्वास बसत नव्हता. कारण अरे कुणाल, तू खरंच सांगितलं आहेस का की तू सिंगल नाहीस? तुझ्या आयुष्यात एखादी सुंदर मुलगी आली आहे का? कुणालने करणला दुर्लक्ष केलं आणि मेसेज टाईप केला. कुणाल म्हणाला, तू आत्ता लगेच माझ्या अकाउंटमध्ये 10 कोटी टाक. हे ऐकून करण हादरला.
त्याने लगेच रिप्लाय केला. करण म्हणाला, अरे बाबा, माझा जीव घ्यायचा आहे का? थोडी तरी दया कर. कुणाल म्हणाला, ओके 15 कोटी. करण पुन्हा म्हणाला, ओके डन. आता पुढे जाऊ नकोस, नाहीतर मी कंगाल होईल आणि मला माहिती आहे तुझ्यासारखा दोस्त मला नोकरीही देणार नाही. करणची अवस्था पाहून बाकीचे मित्र मनातल्या मनात हसत होते, पण कुणीही पुढे काही बोलायची हिंमत केली नाही. दुसऱ्या बाजूला पूजाच्या घरी पूजा झोपायचा प्रयत्न करत होती, पण तिचा फोन पुन्हा व्हायब्रेट होऊ लागला. रागाने ती उठली आणि फोनकडे असं पाहू लागली जणू तो तिचा शत्रूच आहे. तिने फोन उचलून स्विच ऑफ करायचा विचार केला, पण तेवढ्यात तिचं लक्ष नोटिफिकेशनकडे गेलं. पूजा स्वतःशीच म्हणाली, मी तर समजत होते की रिया मेसेज करत आहे, पण हा कोणता नवीन ग्रुप? तिने ग्रुप उघडला आणि मेसेज वाचायला लागली. जसे ती मेसेज वाचत होती तशा तिच्या डोळ्यात आश्चर्य वाढत होतं आणि चेहऱ्यावर लाजेची हलकी लाली पसरली, कारण सगळे तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. ती ऑनलाईन दिसताच मेसेजचा वर्षाव सुरू झाला. हाय भाभी, कशा आहात? भाभी हा शब्द वाचून तिच्या मनात वेगळीच भावना निर्माण झाली. तिला समजत नव्हतं काय उत्तर द्यावं. तेवढ्या तिचा फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. हा कुणालचा पर्सनल मेसेज होता. कुणाल म्हणाला, या जान, सगळ्यांना ग्रीट कर. पूजा म्हणाली, ती परत ग्रुपमध्ये गेली आणि म्हणाली, हाय एव्हरीवन. पूजाने नुकतंच सगळ्यांना ग्रीट केलं होतं. तेवढ्यात कुणालचा तिला पुन्हा एक पर्सनल मेसेज आला. त्यात त्यानं लिहिलं होतं, रात्र खूप झाली आहे, आता तू झोप. इतक्या उशिरापर्यंत जागून तू काय करत होतीस? कुणालचा मेसेज पाहून पूजाचा मूड ऑफ झाला. ती लगेच ऑफलाईन झाली आणि फोन बेडवर फेकत थोडा नाराजीत म्हणाली. पूजा म्हणाली, या खडूसला नेहमीच असे झटके का येतात? कधी खूप गोड बोलतो तर कधी पुन्हा त्याच खडूसपणावर उतरतो. असं बोलतोय जणू मी मुद्दाम या ग्रुपमध्ये ॲड झाले आहे. काय समजतं स्वतःला? मग एक खोल श्वास घेत डोळे बंद करून ती स्वतःशीच म्हणाली. पूजा म्हणाली, रिलॅक्स पूजा, रिलॅक्स, नाहीतर आजची रात्र पूर्ण खराब होईल. दुसरीकडे कुणालच्या अपार्टमेंटमध्ये थोड्या वेळाने कुणालने पाहिलं की पूजाचा काहीच मेसेज आलेला नाही, पण ग्रुपमध्ये अजूनही चॅट सुरू होतं. पूजाचा प्रतिसाद न आल्याने त्याला खूप राग आला. कुणाल म्हणाला, मी कित्येक वेळ फोन चेक करतोय, पण या मुलीने एक छोटासा मेसेज करायलाही वेळ नाही काढला. मी तिला ग्रुपमधून बाहेर जायला सांगितलं होतं, पण मला पर्सनली मेसेज तरी करू शकली असती. रागात त्याने फोन जोरात फरशीवर फेकला. कुणाल म्हणाला, लापरवाहीलाही एक मर्यादा असते. त्याच्या मागे उभा असलेला विनय हे सगळं पाहत मनात म्हणत होता, मी सरांना आजपर्यंत कुणासाठी इतकं अस्वस्थ पाहिलं नव्हतं. पूजाबद्दलचं आकर्षण हळूहळू त्यांच्या डोक्यावर चढत चाललं आहे. आता त्या निरागस मुलीचं काय होणार दैवत जाणे. कुणालने सोफ्यावर डोकं टेकवलं आणि डोळे बंद केले. त्याच्या मनात फक्त पूजाच होती. कुणाल म्हणाला, काही असं तर नाही ना की पूजाच्या मनातून माझे विचार, माझ्या भावना हळूहळू नाहीशा होत आहेत? ही कल्पनाच त्याला अधिक चिडवून गेली. दुसरीकडे उशीर झाल्यामुळे पूजाला खूप झोप येत होती. कुणालच्या मेसेजबद्दल विचार करता करता ती कधी झोपली तिला कळलं नाही. ती अजूनही गाढ झोपेत होती. तेवढ्या डोरबेल वाजली. आवाज ऐकून ती हलकीशी जागी झाली. अंग ताणात उठली आणि डोळे चोळत दरवाजाकडे गेली. त्यावेळी पूजाने नाईट ड्रेस घातला होता. सतत वाजणाऱ्या बेलमुळे ती थोडी चिडलीही होती. पूजा आळसात म्हणाली, इतक्या रात्री कोण असू शकतं? तिने दरवाजा उघडला आणि समोर कुणालला पाहताच तिची झोप उडाली. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. ती मनात घाबरत विचार करू लागली,
पूजा म्हणाली, हा इथे? आत्ता? मला एकटेही सोडू शकत नाही का? ती दरवाजाला धरून घाबरत म्हणाली. पूजा म्हणाली, तू इतक्या रात्री इथे काय करतोयस? कुणाल एक पाऊल पुढे आला. तिच्या कमरेला हात घालून तिला हलकं उचलत आत आला आणि दरवाजा बंद करून तिच्याकडे पाहत म्हणाला. कुणाल म्हणाला, मला झोप येत नव्हती आणि तुझी खूप आठवण येत होती, म्हणून वाटलं तुझ्याकडेच यावं. कुणालच्या चेहऱ्यावरची अवस्था पूजाला स्पष्ट दिसत होती. कुणाल म्हणाला, तुला मला इथे पाहून आनंद झाला नाही का? पूजा घाबरत म्हणाली, इतक्या रात्री तू इथे येणं योग्य आहे का? मला वाटतं तू परत घरी गेलंस तर बरं होईल. तो तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, प्लीज मला जाऊ नको सांगू. त्याच्या या बोलण्याने पूजाच्या अंगावर शहारे आले. त्याचं शरीर हलकं थरथरू लागलं. कुणाल पुढे म्हणाला, तसंही उद्या सकाळी मी काही दिवसांसाठी शहराबाहेर जाणार आहे. इतका वेळ तुझ्यापासून दूर राहण्यासाठी मला थोडी ताकद लागणार आहे. पूजा थोडी धैर्य गोळा करून म्हणाली, तरी सुद्धा तू तुझ्या घरीच राहणं योग्य आहे. कुणी तुला माझ्या फ्लॅटमध्ये पाहिलं तर लोक काय काय बोलतील. कुणालने अजूनही तिला हातात घेतलं होतं. तो तिला बेडरूमकडे नेत म्हणाला, कदाचित तू माझं नीट ऐकलं नाहीस. मला तुझ्यापासून दूर राहण्यासाठी ताकद हवी आहे आणि ती मिळवण्यासाठीच मी इथे आलो आहे. पूजाला थोडी भीती आणि घबराहट वाटू लागली. कुणालने तिला खाली उतरवलं आणि बेडवर बसून शूज काढू लागला. पूजा मनात विचार करत होती, कोणी याला सांगेल का हे त्याचं घर नाही, माझं घर आहे. ती घाबरून आपले ओठ चावू लागली. कुणालच्या नजरेत हे आलं. त्याने तिचे हात पकडले आणि तिला जवळ ओढलं. पूजा तोल जाऊन थेट त्याच्या अंगावर पडली. तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर पसरले. त्याच्या हातांचा स्पर्श जाणवताच तिने पटकन डोळे उघडले. कुणालने तिचे केस हलकेच कानामागे सारले आणि तिच्या ओठांकडे पाहत हळू आवाजात म्हणाला. कुणाल म्हणाला, मी किती वेळा सांगितलंय असे ओठ चावू नकोस, कारण त्यांना चावण्याचा त्रास देण्याचा हक्क फक्त माझाच आहे. पूजा हैराणीने कुणालकडे पाहू लागली. तिने आपले हात त्याच्या छातीवर ठेवत थोडं अंतर राखण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पूजा म्हणाली, मला तुझे इरादे अजिबात बरोबर वाटत नाहीत आणि तू इथे फक्त झोपायला आला आहेस हे मी मानूनच शकत नाही. घाबरलेल्या नजरेने त्याच्या डोळ्यात पाहत ती पुढे म्हणाली, कुणाल, मी काही लहान मुलगी नाही. तुझी इंटेन्शन मला चांगलीच कळते आणि तू माझ्याजवळ येण्याचा जो प्रयत्न करतोयस ते सगळं मला समजते. कुणाल तिचे गाल हलके स्पर्श करत तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत होता. त्याच्या डोळ्यात पूजासाठीचा तोच जुनून स्पष्ट दिसत होता. त्याला पाहून असं वाटत होतं की पूजाच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. कुणाल काहीच बोलत नाही हे पाहून पूजाने थोडी मान वर करून त्याच्या डोळ्यात पाहत गंभीरपणे म्हणाली. पूजा म्हणाली, आज रात्री हॉटेलमध्ये तू मुद्दाम मला तुझ्या मित्राशी भेटवलंस, जेणेकरून आपल्या रिलेशनशिपची बातमी तुझ्या ओळखीच्यांपर्यंत पोहोचावी. आणि आता रात्रीच्या वेळी तू असं इथे येणं हे फक्त झोपण्यासाठी असू शकत नाही. मला हे अजिबात आवडत नाही. प्लीज कुणाल, मला माझ्या परिस्थितीत राहू दे. हे म्हणत पूजाने नजर वळवली. कुणाल काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती. अचानक त्याने पूजाला पकडून बेडवर फिरवलं. आता पूजा त्याच्या खाली अडकली होती आणि कुणाल तिच्यावर झुकून तिच्याकडे पाहत होता. पूजा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या बोलण्याचा त्याच्यावर किंचितही परिणाम झाला नव्हता. ती त्याला दूर करण्याचा प्रयत्न करू लागली, पण कुणालच्या मजबूत पकडीसमोर तिचा निभाव लागला नाही. ती हतबल होऊन त्याच्याकडे पाहू लागली. कुणालने तिच्या कमरेला घट्ट पकडलं आणि तिला पूर्णपणे आपल्या कवेत घेतलं. त्याने आपला चेहरा तिच्या मानेत लपवला. पूजा काही बोलणार इतक्यात कुणालचे थंड ओठ तिच्या मानेवर हलकेच स्पर्श करू लागले. त्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला.
त्याच्या स्पर्शामुळे तिचा श्वास जड झाला. थोड्याच वेळात तो शांत झाला. त्याने तिचे हात आपल्या गळ्यात ठेवले आणि तिच्या डोळ्यांवर हलकेच चुंबन घेत तिच्या मानेजवळ डोके टेकून झोपून गेला. पूजाला त्याला दूर करायचं होतं, पण ती ते करू शकली नाही. काही वेळातच तिला त्याचा शांत श्वास जाणू लागला. तो झोपला होता. हळूहळू तिचेही डोळे मिटू लागले. सकाळी खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी तिच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला आणि ती हलकेच उठली. तिच्या संपूर्ण अंगात वेदना जाणवत होत्या. अचानक तिला कुणालची आठवण झाली. तिने पटकन आजूबाजूला पाहिलं. तो तिथे नव्हता. ती पटकन उठली आणि घरभर शोधू लागली. किचन, हॉल, प्रत्येक कोपरा तपासला, पण कुणाल कुठेच दिसला नाही. ती विचारात पडली, इतक्या सकाळी तो कुठे गेला असेल. इतक्यात कोणीतरी मागून येऊन तिला हलकेच पकडलं आणि तिच्या खांद्यावर चुंबन घेतलं. पूजा घाबरून वळली. समोर कुणाल दिसताच तिने सुटकेचा श्वास घेतला. थोड्या नाराजीत ती म्हणाली, सकाळी सकाळी पुन्हा सुरू केलंस का? आणि एक मिनिट, मी पूर्ण घर शोधलं, पण तू कुठेच दिसला नाहीस. मग अचानक इथे कसा? ती बोलत असतानाच कुणालने तिच्या ओठांवर बोट ठेवून तिला शांत केलं. कुणाल म्हणाला, तू वॉशरूम चेक केलंस का? त्याच्या चेहऱ्यावर खटाळ हास्य होतं. पूजा त्याचा अर्थ समजून लाजली आणि हलकेच मान खाली घातली. कुणालने तिचा चेहरा वर केला आणि पुन्हा तिच्याकडे झुकू लागला. त्याचा हेतू ओळखून लगेच मागे सरकली. पूजा म्हणाली, कुणाल, हे नको करू. पण कुणालने तिचं ऐकलं नाही. तो तिला पुन्हा आपल्या जवळ ओढू लागला. पूजाला हे योग्य वाटत नव्हतं. तिने धाडस करून त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. कुणालने तिचं डोकं हलकेच पकडून तिच्याकडे ओढलं आणि मंद आवाजात म्हणाला, कुणाल म्हणाला, मला डिस्टर्ब करू नकोस. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.